हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत डाळ आणि तांदळाचे अप्पे। तर अप्पे कसे बनवायचे चला तर मग आज बघूया आपण। तांदूळ घेतला आहे, त्याच्यानंतर आपण डाळ घेतली आहे उडदाची, तेवढीच आपण चण्याची डाळ घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण तेवढीच आपण मुगाची डाळ घेणार आहोत। पोहे घेतले आपण, पोहे घेणार आहोत, त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण आणि त्याच्यानंतर आपण मेथीचे दाणे घेतले आहेत। आता हे सर्व आपण असं एकत्र करून घेऊया आणि एकत्र झाल्यानंतर आपण धुवून घेऊया 2-3 पाण्याने। ते छानपैकी व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे आपल्याला सगळं एकत्र करून। ऑलमोस्ट आपलं धुवून झालेलं आहे सर्व। आता त्याच्यात आपण पाणी टाकून झाकण ठेवून देऊया आणि 7 ते 8 तास आपण हे भिजत ठेवणार आहोत। 7 ते 8 तास झाले आहेत आपले। आता आपण हे मिक्सर मधून बारीक करून घेणार आहोत। थोडं रवाळ ठेवायचं आहे, एकदम असं चिकन आपल्याला करायचं नाहीये, डोशांसारखं आपल्याला रवा ठेवायचा आहे। जास्त असं बारीक असं चिकन असं दळायचं नाही आपल्याला। ते अशा प्रकारे आपण ते मिक्सर मधून बारीक करून घेऊया। ऑलमोस्ट सगळं आपल्याला बारीक करून झालेलं आहे आपलं। आता हे सगळं एकत्र करूया व्यवस्थित। सर्व एकत्र झालं आहे। आता आपण याच्यावर झाकण ठेवूया। आता हे आपण रात्री बारीक केलं होतं, त्याच्यामुळे आपण आता सकाळी बघणार आहोत। आपलं पीठ ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे मस्त। त्याच्यानंतर आपण मिरची आणि अद्रक बारीक करून त्याच्यात टाकणार आहोत आणि जिरं टाकणार आहोत। त्याच्यानंतर चवीनुसार आपण मीठ टाकणार आहोत त्याच्यामध्ये। त्याच्यानंतर आपण एकत्र करून घेणार आहोत सगळं व्यवस्थित। आपल्याला एकत्र करायचं आहे, तोपर्यंत आपलं आप्याचं भांड गरम होत आहे। भांड आपलं ऑलमोस्ट गरम झालं आहे, त्याच्यात तेल टाकायचं आहे आपल्याला बऱ्यापैकी। आपले आप्पे खाली चिटकायला नाही पाहिजे म्हणून आपण हे तेल टाकून घेणार आहोत। त्याच्यानंतर आपण पीठ थोडं थोडं टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये। अशा प्रकारे आपण ते टाकून घ्यायचं आहे पीठ त्याच्यामध्ये। ऑलमोस्ट आपले एका साइडने रेडी झाले आहेत आप्पे। आपण त्यांना आता दुसऱ्या साइडने फिरून घेणार आहोत अशा प्रकारे। दुसऱ्या साइडने पण मस्तपैकी असे लाल रंग त्याला आलेला आहे आणि आपण पुन्हा त्याच्यावरती तेल टाकून पुन्हा झाकण ठेवणार आहोत थोड्या वेळ। अशा प्रकारे आपण सर्व अप्पे करून घेणार आहोत। ऑलमोस्ट मस्तपैकी लाल रंग आलेला आहे दुसऱ्या साइडला पण। तर आपण हे सर्व ताटामध्ये काढून घेणार आहोत व्यवस्थित। अशा प्रकारे आपण बाकीचे पण अप्पे रेडी करून घेऊया। कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा।